नमस्कार मंडळी, आज आपण छान हिरव्या मुगाचे चिले बनवणार आहोत. त्याकरिता आपण हिरवे मूग रात्रभर भिजू घातले 1 पाव आणि त्याला सकाळी छानपैकी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आपण थोडं जाडसरच ठेवलं आणि 1 पावच तांदूळ घेतले आणि ते तांदूळ सुद्धा रात्रभर भिजू घातले आणि सकाळी त्याला आपण छान मिक्सरमधून बारीक करून घेतले. आणि मग याला आपण काय केलं, अर्धा तास तसंच ठेवून दिलं त्या सारणाला मिक्स करून. आणि मग त्याचे आपण चिले बनवण्याकरिता घेतले. बघा आता ह्या हिरव्या मुगाच्या वाटणामध्ये जे आपण साहित्य टाकणार आहोत ते काय काय आहेत, तर सर्वप्रथम मी बारीक कट केलेला कांदा टाकला एक, आणि नंतर ओवा आणि जिरं टाकलं आणि थोडेफार तीळ, स्वादानुसार मीठ टाकायचं आणि लसूण जिरे अद्रकची पेस्ट टाकायची. आणि त्यानंतर मग बारीक कट केलेला सांबार टाकायचं त्यामध्ये. आणि कढीपत्ता हिरवा आणि बारीक कट केलेले 1 टोमॅटो टाकायचं. आणि ते टाकल्यानंतर छानपैकी बॅटर ते मिक्स करून घ्यायचं. आणि वाटणामध्येच मी थोड्या 2 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या, परंतु जर आपल्याला अजून तिखट हवं आहे तर स्वादानुसार त्यात आपण परत 1-2 मिरची घालूया. हळद मी टाकलेली नाही आहे यामध्ये. हळद छान त्याला आधीच हिरवा कलर येईल ह्या चिल्यांना म्हणून. आणि तसं पाहिलं तर बघा, मी त्या दिवशी हिरव्या मुगाच्या लाडूची रेसिपी केली होती. त्याचा जो जाडसर हे उरला होता बुरका, त्याचीच आज आपण चिले करत आहोत. आता आपण चिले बनवायला घेतले आहेत. तर आपण पहिले मस्तपैकी नॉनस्टिक तव्याला तेल लावून घेऊयात आणि तवा गरम होऊ द्यायचा. आणि मग कमी पॉवरवर छानपैकी गोल आपण डोसा किंवा उत्तपम जसं करतो तसं सारण त्यावर टाकून फैलवायचं छान गोलसर. आणि मग त्यावर झाकण ठेवायचं. लगेचच ते छान शिजतील. आणि परत त्याला काढून पण घ्यायचं थोडं झाल्यानंतर आणि परत झाकण ठेवायचं. अशा प्रकारे छानपैकी आपले डोसे म्हणा किंवा चिले म्हणा तयार होऊन जातात. अगदी कुरकुरीत मऊसूत असतात आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. त्यात आपण थोडा चाट मसाला पण टाकू शकतो किंवा काही आंबट आमचूर वगैरे पावडर आपल्याला हवं असेल तर ते पण स्वादानुसार टाकायचं. बघा असे छान कुरकुरीत स्वादिष्ट असे चटपटीत चिले आपले तयार आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक